छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि ते म्हणजे मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वादाकडे। निवडणूक संपल्या आणि सत्तेचा खेळ सुरू झाला। कालपर्यंत एकत्र उभे असलेले दोन नेते आज एकमेकांचे कट्टर विरोधक झालेत। पालकमंत्री संजय शिरसाट म्हणे आता पक्षाचे मालक बनलेत आणि जिल्हा प्रमुख जंजाळ यांना थेट कुठं जायचं तिकडे जा असा इशारा दोघांनी एकमेकांना दिलाय। पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे। राजेंद्र जंजाळ यांचा भाजप प्रवेश ठरल्याच्या चर्चा जोरात असून आणि त्यांची खुर्ची उचलून त्र्यंबक तुपे यांना देण्याचा विचार सध्या पक्षात सुरू आहे। यावर श्रीकांत शिंदे शांत आहेत, एकनाथ शिंदे मौन बाळगून आहेत आणि दोन्ही नेते मात्र एकमेकांवर आरोपांचा मारा करत रणांगण पेटवत आहेत। या वादाचा शेवट कुठे होणार आणि कोण पडणार कोण उभं राहणार या भोवती जिल्ह्यातील राजकारण सध्या फिरताना पाहायला मिळतं। नेमकं असं काय झालं ज्यामुळे हे दोघे नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात पेटलेला अंतर्गत संघर्ष। निवडणुका नुकत्याच पार पडल्या। सत्ता आणि संरचना स्थिरावण्याच्या प्रक्रियेत पक्षातील या दोन महत्त्वाच्या व्यक्तींमधील वाद टोकाला पोहोचलाय। निवडणूक संपली, आता संजय शिरसाट यांना कोणाची गरज नाही, तेच पक्षाचे मालक झालेत। हा राजेंद्र जंजाळ यांनी केलेला तिखट प्रहार म्हणजे या संघर्षाची शिंग स्पष्टपणे बाहेर दिसायला लागल्याचा पुरावा आहे। आतापर्यंत हा संघर्ष बंद दाराआड होता, पण आता ते उघडपणे पक्षाचं वातावरण ढवळून काढत आहेत। शिवसेना शिंदे गटामध्ये शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील मतभेद काही दिवसांपासून होत असले तरी ते आज इतके गंभीर स्वरूपात वाढतील याची कुठलीही कल्पना नव्हती। दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टोलेबाजी आणि वैयक्तिक टीका सुरू झालेली आहे। पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी दिली होती, परंतु त्यांनी या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस चमक दाखवलेली नाही। त्यामुळं जंजाळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचं प्रमाण आणखीन वाढत गेलं। दरम्यान राजेंद्र जंजाळ हे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसह थेट भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात वेगाने पसरू लागलेली आहे। ही चर्चा पक्षात पोहोचताच संजय शिरसाट यांनी जणू जंजाळ जाणारच या गृहीतकावर नवी हालचाल सुरू केलेली आहे। त्यांच्या जागी नवा जिल्हा प्रमुख कोण यासाठी त्यांनी शोध मोहीमच उघडली आहे। या प्रक्रियेत माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचं नाव सर्वप्रथम समोर आलं। ही माहिती जंजाळ यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी धारदार प्रतिक्रिया देत शिरसाट यांच्यावर थेट हल्ला चढवला। निवडणूक आता संपली, त्यामुळे शिरसाट यांना कोणाची गरज नाही, ते पक्षाचे मालक आहेत, या शब्दात त्यांनी व्यक्त केलेला रोष फार काही लपवत नाही। काही दिवसांपूर्वी जंजाळ यांनी चिकलठाणा विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या भेटीत त्यांनी संजय शिरसाट यांच्या कार्यशैलीबद्दल उघड बोलत अनेक मुद्दे त्यांच्या समोर मांडले। संघटनेतील निर्णय घेताना विश्वासात न घेणे, शिवसेना उद्धव गटातून येणाऱ्या अचानक मिळणारे महत्त्व, संकट काळात साथ देणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, हे सर्व त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं। त्यावर श्रीकांत शिंदे हे सर्व पाहून योग्य तो निर्णय घेतील असं सांगण्यात आलं, परंतु आठवडा उलटूनही या प्रकरणात कोणतीही हालचाल दिसली नाही। उलट जंजाळ यांना हटवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याच्या चर्चा अधिक वेगाने पसरल्या। त्याचाच परिणाम म्हणजे जंजाळ यांना भाजपकडे जाण्यासाठी ढकलणारा हा दबाव अधिक तीव्र झाला। तुपेंचं नाव जिल्हा प्रमुखपदी देण्याची चर्चा सुरू होता जंजाळ यांनी त्यांच्यावर देखील टीका केली। फुलंब्रीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि 3 नगरसेवक भाजपमध्ये गेले। याच कामगिरीचं बक्षीस म्हणून तुपेंना जिल्हा प्रमुख करत असतील अशा भाषेत त्यांनी टीका करत तुपेंची ही अडचण वाढवली। तेवढ्यावर न थांबता तुपेंनी देखील पलटवार केला। हे सर्व जंजाळ यांच्या सांगण्यावरूनच झालं आहेत ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत फुलंब्रीतील घडामोडी हे त्यांचं कट कारस्थान तर नाही ना, अशा आरोपांनी त्यांनी हा वाद आणखीन तीव्र केला। सध्या परिस्थिती अशी दिसते की पक्षात 2 गट उघडपणे तयार झालेत, एक म्हणजे शिरसाट समर्थक आणि दुसरा म्हणजे जंजाळ समर्थक। शिरसाट स्वतःच्या प्रभावात वाढ करत जिल्हा संघटनेचा ताबा मजबूत करण्याच्या हालचाली करत आहेत। जंजाळ हे गटातून बाहेर ढकलले जात असल्याची भावना ठामपणे व्यक्त करत आहेत। त्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होतं की ते आता भाजप प्रवेश या मार्गाकडे झुकलेले आहेत। ही बाब भाजपसाठी देखील फायदेशीर ठरू शकते, कारण संभाजीनगर जिल्ह्यात राजकारणात तगडे
असलेले काही पदाधिकारी जंजाळ यांच्यासोबत आल्यास जिल्ह्यातील समीकरण हे पूर्णपणे बदलू शकतात. या सर्व गोंधळात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संघर्षाबाबत अजूनही मौन का बाळगतायत. श्रीकांत शिंदे यांच्याकडून कोणतीही मध्यस्थी न झाल्यानं हा वाद आता पूर्णपणे उघडपणे पेटताना आपल्याला दिसतो. संघटनेतील असंतोष, नवीन जुने कार्यकर्ते यांच्यातील दरी, सत्ता मिळाल्यानंतर वाढलेल्या अहंकाराचं प्रदर्शन हे सारे घटक एकत्र येत या संपूर्ण प्रकरणाला अधिक धग देत आहेत. आता सगळ्यांच्या नजरा पुढील दोन महत्वाच्या गोष्टींवर खिळलेल्या आहेत. एक म्हणजे जंजाळ प्रत्यक्षात भाजपमध्ये प्रवेश कधी करतात आणि दुसरं म्हणजे त्र्यंबक तुपेंना जिल्हा प्रमुख पदाची घोषणा कधी होते. या दोन्ही गोष्टी घडल्या तर शिवसेना शिंदे गटाच्या छत्रपती संभाजीनगरमधील संघटनात्मक रचनेत मोठा भूकंप घडेल यात शंका नाही. सध्या मात्र जिल्ह्यातील राजकारणात उभा राहिलेला हा शिरसाट विरुद्ध जंजाळ संघर्ष पुढील काही दिवसात आणखी जोराने धगधगेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरणात दिसून येईल यात कुठलीही शंका नाही. मात्र मंडळी, तुम्हाला या वादासंदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.